रस्त्याने पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सागर जाधव डेअरी चालक बाजार सावंगी यांनी शेतकऱ्यांना डायरेक्ट शेतामध्ये सुविधा देण्यासाठी चालू केली आहे। आपण बघू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांचे डायरेक्ट नदीच्या काठावर येऊन सागर जाधव हे दूध घेऊन जात आहे। एवढी सुविधा डेअरी चालक आज देत आहे। हे बघू शकता पावसामुळे पूर्ण पूल इथून वाहून गेलेला आहे, तरी सागर जाधव हे डेअरी चालक या ठिकाणी शेतकऱ्यांचं डायरेक्ट दूध नेण्यासाठी शेतात आलेले आहे। हे बघू शकता पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या ठिकाणी अशी साखळी पद्धतीने दूध राजू जा रे दूध घेऊ लागते यांना जाय ना वर कर पॅन्ट। हे बघू शकता आपण अशी पद्धतीने हे दूध वाहतूक चालू आहे। खूप दयनीय परिस्थिती या शेखपूरवाडी नदी थडीने राहणाऱ्या शेतकऱ्यांची इथे खूप दयनीय परिस्थिती होत आहे। बघू शकता आपण कशा पद्धतीने या नदी पुलाला खूप वेळेस 500-500 रुपयाची वर्गणी, खूप वेळेस 500-500, 1000-1000 रुपयाची शेतकरी या पुलाला प्रत्येक वेळेस वर्गणी करत असतात आणि प्रत्येक वेळेस वर्गणी केल्यानंतर हा पूल परत वाहून जातो। आपण बघू शकता हीच परिस्थिती सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे। अशा पद्धतीने हे दूध वाहतूक करावे लागत आहे। डेअरी मालक सुद्धा इथे आलेले आहेत। दूध जास्त प्रमाणात असल्यामुळे अंगा खांद्यावर सुद्धा ते दूध घेऊन जाऊ शकत नाही गावापर्यंत। कुणाचे 40, कुणाचे 60, कुणाचे 100 लिटर दूध आहे। त्यामुळे हे बघू शकता आपण अशा प्रकारे त्यांनी इथे गाड्या उभ्या करून हे दूध अशा पद्धतीने समोर दिलेले आहे। आता चाराने सुद्धा हे पाणी राहिलेले नाही, इतके पाणी इथे आले होते। जवळपास संपूर्ण आपण बघू शकता तो रस्ता दाखवतो तुम्हाला। हा रस्त्याला जवळपास 4 फूट गड्डा पडलेला आहे। बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने हे दूध इथे दिलेले आहे। 50 कुटुंबाची इकडे वस्ती राहत आहे। दरवेळेस प्रत्येक वेळेस वर्गणी केल्यामुळे आता लोकांची मानसिकता सुद्धा वर्गणी करण्याची राहिलेली नाही। आपण बघू शकता इकडे हा रस्ता बाजार सावंगीवरून शेखपूरवाडीकडे नदीच्या थडीने जातो। या रस्त्याने जवळपास 50 कुटुंब वास्तव्य करतात आणि यांची परिस्थिती अत्यंत प्रत्येक पावसाच्या पुराने अत्यंत दयनीय अवस्था इकडच्या शेतकऱ्यांची जवळपास होते। खूप जीवावरची कसरत आपण बघू शकता। खूप जीवावरची कसरत या शेतकऱ्यांना करावी लागत आहे। प्रशासनाची कुठलीही मदत इकडे मिळत नाही। पानंद रस्त्याचे बरेच प्रस्ताव इकडे दिले गेलेले आहेत, परंतु अद्याप कुठलीही मदत या शेतकऱ्यांना झालेली नाही। आपण बघू शकता कशी परिस्थिती दयनीय परिस्थिती इकडे झालेली आहे।